चांगदेव भट्ट विनंती स्वीकार. एक दिवस गोसाव्याशी रुद्धपुरा जावयाची प्रवृत्ती झाली. ईश्वराला प्रवृत्ती झाली, ईश्वराला भेटायची. सर्वज्ञ म्हणतात, बाई हे परमेश्वर पुराशी जाईल, आयती करा. ते चांगदेव भटी ऐकले. मग बाईसा ते म्हणतले, बाई गोसावी परमेश्वरपुरा विजय करीत असती, तरी मग आपण्या सांघाते येऊ देती, ऐसे पुसा का. म्हणजे आता इथे ईश्वराचा हेतू असतो. ते बाईसाला म्हणतात ते चांगदेव भट्टाने ऐकलं. त्यांना घेऊन जायचे खरं तर. बाईशी पुसले, बाबा चांगो म्हणत असे, गोसावी परमेश्वरपुरा विजय करीत असती, तर आपण्या सांघाते मग येऊ देती, विचारा. असं बाईसा विचारता स्वामींना. त्यांचं असं म्हणणं आहे. सर्वज्ञ म्हणतात, ऐसे हा बटिका. ते समोरच बसलेले आहेत. ते म्हणतात, जीजी. स्वामी म्हणतात, हा बटिका. आता हा ईश्वर स्वरूपातून निघालेला शब्द आहे. ऐसे हा बटिका आणि हा बटिका. स्वामींना सुद्धा कुतूहल वाटलं त्या ईश्वर स्वरूपाला, की हा एवढा लहान मुलगा आहे आणि तो परमेश्वरपुराला आमच्यासोबत पायी पायी येणार. म्हणून स्वामी म्हणतात, हा बटिका. परमेश्वरपुरा येता का वारीजे. आम्ही कशाला वारू म्हणाले. चला तुम्हा गावा जाणे असे. गावा जा पुसा सन सारोनी या, मग जाओ. भविष्य सांगता स्वामी. तुम्हाला गावा जाणे असं तर तुम्ही गावाला जा. तिथे पुसा आहे तुमच्या आई वडिलांना. तिथे सण आहे, सण सारून या. इथे सण सारणे शब्द आहे, सारून येणे. आणि मग जाओ. ते परिसोणी ऐसेची उपाधी चांगदेव भटा करवी पुसविले. हे ऐकलं. मग तव सर्वज्ञ म्हटले, याशी आळे नेवणे असे. हा ना. तर हे आळा नेवणे हा प्रकार सगळीकडे असतो, संसारात असतो, वरमार्गात असतो. सांकेतिक शब्द आहे तो. स्वामी म्हणाले, याशी आळे नेवणे असे. हा ना. बाईशी म्हणितले, बाबा हा का ना. कशी चरित्र चालतंय छान. सर्वांनी म्हणतात, बाई सुई पाठी दोरा असे, याशी खुंट दावे असे. म्हणजे उपाध्य जाणो उपाध्यानात सर्वज्ञांचा मनोधर्म नाही आहे. म्हणून चांगदेव भट्टला सर्वज्ञ म्हणतात की यांना आळे नेवणे आहे, तुम्हाला नाही आहे. संसारात प्रत्येक गोष्टीला आहे. बायको एक आळे नेवणे असते, लेकरं बाळा असतात, नाहीतर बाप असतो, नाहीतर आई असते. कोण ना कोण असतं आळं नेवणं विचाराला निववायला किंवा फोडणी घालायला, असं आडकाठी करायला. आळं असतं, एक नेवणं असतं. यांनी काय शब्दाचा अर्थ केलाय बघा. आळे नेवणे. आळे म्हणजे नातेवाईक, नेवणे म्हणजे सांकेतिक शब्द झाला तो. शब्दशः अर्थ काय. आळे नेवणे म्हणजे आळ
आणि निवणे म्हणजे सोपं आहे ना. अफळ साफळ करी. हो हो. अळवणे. बर. आळे म्हणजे झाडाच्या मुळाशी पाणी घालण्यासाठी केलेला खड्डा, त्यात घातलेली पाळ. म्हणजे तिथे मी सांगितल्याप्रमाणे संबंधी, लोक, मायबाप. निवणे शब्दाचा अर्थ आहे व्यंजित अर्थ. बरोबर त्या चांगल्या अर्थाचा व्यंजित अर्थ असं काढायचा, हळूच काढायचा आणि कानावर लागून सांगायचा. सरळ अर्थ नाही कधीच. असं त्या अर्थाचं बंधन होऊन जातं त्याला, म्हणजे मोकळीक भेटत नाही त्याला. त्याला म्हणायचं अळवाणे निवणे. आळ मोठं असतं, निवणं म्हणजे द्रोण ते छोटं असतं. त्याने पाणी टाकतात. किंवा त्या आळ्यामध्ये ज्यानं पाणी टाकतात त्याला पण निवणं म्हणतात. त्याचं तोंड बारीक असतं त्याचं, आणि आळा मोठा असतं. आता हा संकेत आहे सर्वज्ञांचा, निरूपणाचा. अशा सगळ्या भानगडी असतात. सर्वज्ञानी छोट्या शब्दांमध्ये सगळा संसार आणि अध्यात्मिकच गुंफून टाकलं. इतके अर्थ बसतात त्याच्यामध्ये, खूप अर्थ आहेत. विशेष साधा आहे आणि स्वामींच्या निरूपणाची शैलीच एकदम सुंदर आहे. फार आडेवेळे न घेता सिरियस होऊन उगा अगदी काहीतरी मी निरूपण करतोय, वेद उपनिषद असं कुठलंच आयोजन नसतं स्वामींचं. हसत खेळत सर्वज्ञ तत्वज्ञानाचा गाभा आपणाला सांगतात. हे मोठं वैशिष्ट्य आहे. हसत खेळत. कुठं परमेश्वरपुराला जायचंय, सर्वज्ञ म्हणतात चला आता आम्हाला बाई ऐती करा बरं, चला बरं, घ्या बरं सामान, आम्हाला परमेश्वरपुराला जायचंय. ते ऐकणारे तिकडे बसलेलेच आहेत आणि त्यांनाच अनुलक्षून सर्वज्ञानी हे सगळं गुपचुपी बायसानं गुपचुपी सांगताला होतं ना. सर्वांच्या समोर घ्यायला सांगायचंय. तर सर्वज्ञांचा हेतू आहे की चांगले वाटायला न्यायचंय, हा उपाध्याला नाही न्यायचं. आणि तिथे ते आळ नेऊन संपवण्याचा सर्वज्ञांचा विचार आहे. खुंट दावे, ही खुंट दावे सर्वज्ञांना नको असतात. मनाने, कृतीने आणि शरीराने अडकून बसतो ना माणूस. सर्वज्ञ म्हणतात याला नका घेऊ, हाला खुंट आळे नेवणे याला. हा ना, आता बायसांचं प्रेम त्यांच्यावर पण आहे, उपाध्ये बायसांवर. बायसा म्हणतात बाबा हा का ना. पुन्हा सर्वज्ञानी एक विषय सांगितला, बाई सुई पाठी दोरा असे. सुई एकटी चांगली कुठे असते, बरी असते, डोळ्यात गुतल्यावर सुई अडकून बसते बिचारी. धाग्याला अडकवून टाकते. काय बरं याच्यामध्ये, सुई पाठी दोरा अशी.
विचार करा तुम्ही. असं याच्यावर दिवसभर विचार केला तर अनेक अर्थ तुम्हाला जन्माला येतील. आळे नेवण्यात एक अर्थ भरपूर असतात आणि सुईपाठी दोरा आहे. म्हणजे जीवापाठी काय असतं? संलग्न. असं जसं संसारात अध्यात्मात असतो, सुईपाठी दोरा असतो. म्हणजे कुठेही जा तुम्ही, एक चमचा असतो. आता कळायला लागलं तुम्हाला अर्थ बघा. सुई पाठी दोरा असे. दोऱ्यापाठी सुई कधी नसते, सुई पाठी दोरा असतो. आणि सुईला काय तोंड काहीच नसतं. सुईला पुढचंही नसतं मागचंही नसतं. जिकडून दोरा घालाल तिकडून सुई पळते. जिथं शिवायचं तिथं शिवती, नको तिथं शिवती. सुई अशी मस्त असते. का सुईच का सांगितली स्वामींनी ते दुसरे सांगता आलं असतं. आळे नेमणे अगोदर सांगून या वेळेमध्ये सुई का सांगितली? तुमच्या जीवनामध्ये हे विचाराची दोरा अडकून बसतो. नाक खूप सुंदर आहे, पण त्यात दोरा घातला तर काय होतं? सगळं विसरून जातो माणूस. अशा अनेक लक्षणं आहेत, अनेक अर्थ आहेत, अनेक विचार आहेत. त्याच्यात अनेक प्रकारच्या अस्थिपर्याय आहेत. सुई पाठी दोरा असेल तर एवढं सांगत बसल्यावर पूर्ण दिवस जाईल. आळे नेवणे असतात, प्रत्येक विधीमध्ये असतात. सगळ्या विधीमध्ये हे आळे नेवणे तुम्हाला असतंच. आता एवढी प्रगल्भ विचारशक्ती आली पाहिजे तुमच्याकडे. विचार केला पाहिजे या गोष्टी. हे काय भानगड आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी धर्मामध्ये असतात. म्हणजे परमेश्वर परत जायचंय ना, म्हणजे देवाकडे जायचंय, देवाचं करायचंय, देवासाठी काहीतरी आपल्याला करायचंय संसारात. संसार म्हणजे आपला देह, संसार म्हणजे मार्ग, संसार म्हणजे प्रपंच, संसार म्हणजे संघात, संसार म्हणजे गुरु. असे संसाराचे अनेक अर्थ. आपण संसार कसा समजला? असा मोजका. स्वामी हा ना, ह्याला सुई पाठी दोरा आहे. आणि त्याच्या पलीकडं स्वामी सांगतात, याशी खुंट द्यावी. याशी उपादेवासांना खुटीला दाव बांधतात. संसारात खुटीला दाव बांधण्यासाठी 18 वर्षाची कार्टी झाली की खुटीला बांधतात तिला. आणि ह्यो 21चा झाला कायद्याने की ह्याला खुटीला दाव बांधतात. तसं मरू देत नाही, मुंज्या मरू देत नाही. मुंज्याहून लागल म्हणतात ह्यो भाड्या, चाल ह्याला करून टाका. ह्याला म्हणायचं खुंट दावे. येणे उपलक्षणे पुढे 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 मग खुंट दावेच असतात पुन्हा. आणि मनाची खुंट दावे पुन्हा वेगळे असतात. प्रत्यक्षात काही नसलं, प्रत्यक्षात बायको नाही, प्रत्यक्षात वाडा नाही, गाडी नाही, लेकरं नाहीत, काही पण ह्याला स्वप्नात दिसतात. हे पण एक खुंट दावे स्वप्नातले असतात. कुणाला सांगितले स्वप्नातले खुंट दावे? म्हणाले हे खरं का ते खरं. कोणाला सांगितलंय स्वप्नात खरा आणि ते साच? उठला बाहेर गेला, खोटं होतं पण मुतलं ना पटीत. ते खरं आहे. हे खरं का ते खरं, असं कुठलंही कथानक. हे खुंट दावे, सुई पाठी दोरा. राजा जनकाचा आहे. जनक माहित आहे का? सांगितलंय तुम्हाला. सांगा बरं काय गोष्ट आहे ही? महाभारतातली पुराण.
पुराण ऐकायलेले असते तर तितक्यात आग लागतेच ना. पुराण जनक जनक परत सांगतो 2 मिनिटात. मी एकदा सांगितला दुसरा विषय सांगत नसतो, सांगतो तुम्हाला एवढ्या वेळात फायनल. ते राजा जनक असे झोपलेले असतात, ते सिंहासनावर बसलेले असतात आणि गुंगी लागते, तिथंच मग बाजूला जाऊन झोपतात. आणि स्वप्न पडतं त्यांना. स्वप्न असं भयानक पडतं की कुणीतरी हल्ला केला राजावरती, सैनिक आले, आक्रमण झालं, हे युद्धामध्ये हरले, त्यांचे कपडे फाडले, पराजय झाला. आणि मग हे त्यांना हाकलून दिलं त्या राजाने त्यांच्याच राज्यातून. मग ज्या राज्यावर त्याने आटोपाट प्रेम केलेलं असतं, सगळ्यांची सेवा केलेली असते, त्या गावामध्ये, मोठ्या राजधानीमध्ये ते भिकेला निघतात. मग भूक लागते रस्त्यामध्ये, मग ते जातात, अरे मी जनक हाय, मला भिक्षा द्या, मला भूक लागली. ज्या लोकांना लहानाचं मोठं केलेलं असतं, घर दिलेलं असतं, शेतीवाडी दिलेली असते, ते लोक दार लावून घेतात. त्यांनी राज्य जिंकलंय, त्यांनी सांगितलेलं असतं, जर हा जनक कोणी भिक्षा दिली तर हातपाय तोडल्या जातील वगैरे वगैरे, मोठी कथानक आहे ते. मग नातेवाईकाकडे जातात, हे खुंटरायाकडे जातात, मग मित्राकडे जातात, मला भाकर दे रे भाऊ, भाकर दे रे, दार लावून घेतात. मग गरीबाकडे जातात, तर गरीब भितात बिचारे, मग असं जंगलात फिरतात. मग एक अन्नक्षेत्र असतं, तिथं नेमकं संपून भांडे घासून ते खरडवड काढून बाजूला ठेवलेले असते. ते अन्नक्षेत्रवाले ओळखतात, अरे हा भिकारी नाही, हा राजा आहे. आता त्याच्या हद्दीतलं अन्नक्षेत्र आहे ते बी. तर मला भीक द्यावं, ते म्हणतात आमचा टाइम संपला, आमच्या राजाने सांगितलेला वेळेतच करायचं. तो मग तुम्हीच राजा आहे ना, माझ्यासाठी गरम करा. राईट, ते पडलेलं आहे बघ, घे. मग तो गोळा पडलेला, भूक तर लागलेली असते, आणि मग तो गोळा घेतो हातामध्ये, तेवढ्यात वरून घार येते आणि ती गोळ्यात घेऊन जाते. आणि एकदम ह्याला जाग येते, समोर सभा बसलेली आहे, प्रधान बाजूला बसलेला आहे, ते ओरडतो मोठ्याने. प्रधान पळत पळत येतो रेस्ट हाऊसमध्ये, राजा काय झालंय, मला हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं. प्रधान काय, हे काय मागडे माझे, ह्याला काय झालं, आता चांगला होता. अरे हो भाऊ, ह्याला म्हणायचं हे हे खरं का ते खरं. तो सांगत नाही कोणाला, प्रधानाला सांगत नाही, मारे हे खरं का ते खरं. वेडा होतो तो, वेडा जनक राजा वेडा होतो. अरे हे खरं तेही खरं. मग म्हणतो सगळ्या गुरु लोकांना बोला, ज्योतिषांना बोला, सगळे असतातच मग राजवाड्यात. मग एकच प्रश्न आहे, जो उत्तर देईल त्याला मी असं वगैरे वगैरे, मोठं कथानक आहे. मग सगळे जमतात. माझे प्रश्न काय, मला हे खरं का ते खरं, हे म्हणजे काय, खरं ते म्हणजे काय, सांगा मला ज्योतिष, सांगा. कोणीच त्याला कळतच नाही कोणाला. प्रधान बी विचार करतो, अरे राजाला काय झालंय, कुठला ग्रह आडवा आला मारायला, ज्योतिष बघितलं, कोणाला उत्तर नाही देता आलं वगैरे, असं एक कथानक चालतं राजा जनकाचं. तर हे खरं का ते खरं, याबद्दल स्वामींनी असा दृष्टांत सांगितलंय की नाही. कसा सांगितलंय सांग बरं, थोडक्यात 4 लाईनीत पाहू. असं दृष्टांत आहे, असं स्वप्न आहे. हरणियाचं पण तसंच आहे, तिला वाटतं तो नाही,
असाच आहे तो पण. असा म्हणजे राजाच आहे तो पण. सांगा. आठवते? नाही? या वचनाचं प्रकरण असं ना, संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्न. दीर्घ स्वप्न गा. ते ऐकू एक फकीर येतो, बरोबर आहे. वरतीच फडकून जातो, मग तेव्हा ते स्वप्न दिसते हम्म. सगळं समोर. बरोबर. जंगलात जातो, मला घोडा भेटतो. हां, ते असं क्रमाने. आणि मग त्याला जाग येते सगळं झाल्यावर, म्हणतो हे खरं का, ते ते खरं वगैरे. तर ह्याला म्हणायचं, हे एका विषयाशी असं बांधून तुम्हाला चिंतन करावं लागतं. हे खुंट दावे असतात. साधूला खुंट दावे असतात, आता हे नाही सांगता येणार मला. सुईपाठी दोरा असतो, सांगता नाही येणार. आळे निवणे साधू संतांना असतो, सांगता नाही येणार. आपण जोडलेलं असतं, स्वामींकडून सगळं मोकळं केलंय आपल्याला, आपण विनाकारण गुंतून बसतो त्याच्यात. ही भली मोठी यजमानांची लिस्ट असते. आणि ते सगळं नियोजन असतं, 3-4 वर्षाचं नियोजन असतं. काय ते तुम्हाला समजून घ्या. परनिष्ठ म्हणा, परनिष्ठ क्रियेसाठी डायरी म्हणा, मोठी मोठी डायरी असते ती. असं देवाचं कार्य आहे, परमार्गाचं कार्य आहे, मग ठेवावंच लागतं ते. पण हे तिथे आपण आळे नेऊ नये असतं, आपल्याला खुंट द्यावे असतात. शिष्य शिकणी, परिवार, उपदेशी लोक, आणि कोणत्या खुंट द्यावे? मान, मान्यता, प्रतिष्ठा, अभिलाषा, आहे का नाही? हे न दिसणारे काम, क्रोध, लोभ, ही खुंट दावेच आहेत. सुईपाठी दोरा असं ह्या विशाल अर्थ ह्या लिळेमध्ये. एका लिळेचा म्हणून म्हणतात एकच लिळा, एकच वचन. तर सांगितले त्या टीकेमध्ये, हे अगदी परिपूर्ण होऊन जातं, कळलं तर. लय अभ्यास करायचं काम नाही ठेवलेलं टीकाकारांनी आपल्या. एक वचन समजलं, सगळं समजलं. एकच लीळा, एकच नाम, एकच स्थान, एकच प्रसाद. साधून एवढंच घ्यायचं असतं. लय भानगड नाही सांगितले टीकाकारांनी, सोपं सांगितलं. चल, ज्यात झालं तत्वज्ञान, आहे की नाही? स्वामी म्हणतात, याशी खुंट दावे नाही, हा होय हा निका होय. स्वामींना ते आवडतं, हा निका. म्हणजे बाळ भिक्षुक स्वामींना आवडतो थोडक्यात, की ज्याला खुंट दावेच नाही जन्मापासून. म्हणून आपला अविकार आहे, सर्व ज्ञान आपणाला सर्व देतात स्वामी. तुम्हाला पाहून देत नाहीत, तुमचा त्याग पाहून देतात. हे बसलेत माझ्यासाठी. कसे का बसलेत ना मार्गा, माझ्यासाठी बसले. ठीक आहे, घेऊन टाक. हे बक्षीस आहे तुम्हाला. मठ, मंदिरं, आश्रम, गाड्या, हे बक्षीस आहे. तुमच्या कार्याचं मूल्य तर वेगळंच आहे आणखी. ही साधी गोष्ट आहे. स्वामींना हेलिकॉप्टर पण देऊ शकतात. मठावर हेलिकॉप्टर 24 तास उभं राहू शकतं. का देणार नाही? स्वामी भिकारी आहेत का आपले? स्वामी भिकारी आहेत? आपण भिकारी आहोत? आपण ब्रह्मांडाचे राजकुमार आहोत. इथे भिकारी कोणच नाही ना. त्या पुराणामध्ये अशी विमानं येतात बघा, हे पूर्ण विमान येतात. ते कसले येतात विमान? रामाला दिव्य विमान आलं तर रडायला. काय म्हणते नावा रथ? काय अर्जुनाला कोणचा रथ होता? कुणी आणला?
श्रीकृष्णांचा रथ कुठून आला? स्वर्गात. असं असं बरंच काय काय अध्यात. हे खोटं नाही आहे ते. काय होऊ शकतं? आपल्या भोवती एक दिव्यता काम करत असते. आपण अज्ञान असल्यामुळे दिसत नाही. दिव्य शक्ती तुमच्या भोवती सतत कार्य करत राहते. ते शक्तीकडून जेव्हा काम होत नाही तेव्हा दिव्य कृपा काम करते स्वामी. ते कृपा आणि स्वामींनी ईश्वर स्वरूप बांधलेलं असतं तुमच्या अनुष्ठानाने. सगळं बांधलेलं असतं ब्रह्मांड तुमच्या तपस्या. म्हणून जुने साधू लोक जिथं बसले तिथं पाऊस नाही पडायचा, तिथं ऊन नाही पडायचं. त्याने असं बघितलं की संपलं. इकडं पुराणात पण आहे. हे दिव्यत आहे. ही अशी दिव्य गोष्ट स्वामी सांगतात की नको हा चांगदेव चांगला आहे मला, हा जाणून नको नको जाऊ द्यायला. बायसा साध्या आहेत. बाबा बाबा खुंट दावे म्हणजे काय? बायसांनी विचार. समजा बाई दावे म्हणजे मायबाप संबंध हे, आणि खुंट म्हणजे स्त्री. गळा दावे लागले आहे, भलते उते ही हिंडू नये. गळ्याला दावं लागल्या हे दावं असं त्याच्यामुळे ते मंगळसूत्र दावच असतंय ते, पण त्याला मंगळसूत्र म्हणायचं. मंगलसूत्र, मंगळ हे संसारात विचारतात लोक, मंगळसूत्र गळ्यातच का घालतात? त्याला अशी सोन्याची टिकली का असते? आणि मग तो देहाचा पती गेल्यावर काढून टाकतात, जोडवे काढतात, आहे की नाही? मंगळसूत्र काढतात, त्या बाईचं कुंकू पुसतात, त्याच्या हातातले बांगड्या फोडतात, तिला असं वैधव्य करून. आणि बऱ्याच गोष्टी असतात, आहे की नाही? चला, तुम्हाला माहित आहे, सगळं ज्ञान आहेच तुम्हाला. स्वामी म्हणतात गळा दावे लागल्या, भल ते ही हिंडो. जमत नाही कुठं जायला, आज्ञा अशी आज्ञा घ्यावी लागते. तेची खुंटी बांधल्या, भलते होते हिंडू नये. म्हणून हा ना. दोन दृष्टांत आहेत, दोन भानगडी आहेत, म्हणून हा ना. जमत नाही म्हणाले. मग ते वेळीचा वेळी गावा निघाले गोसाव्यांशी. श्रीमुखीचे तांबूळ मागितले, गोसावी तांबूळ दिले. मग दंडवती घातली, श्रीचरणा लागुनी निघाले. मग चांगले वट्ट गावा गेले, बाईशी म्हटले बाबा ऐती करू. तो चांगो गावाहून येईल. सर्वज्ञ म्हणाले बाई करा, बळेगाम जवळ आहे, मी आयती करते, तो पण चांगदेव येईल. मग बाईशी आयती केली. चांगदेव भट्ट सण करोनी पुसोनी आले. कोणता सण होता माहित नाही. आपल्या भारतात खूप सण असतात. रंगपंचमी असते, होळी असते, सणाला काही कमीच नाही ना. 16 संस्कार जसे आहेत तसे सण आहेत भारत देशामध्ये. महाशिवरात्री एक सण असतो, दीपावली दसऱ्याचा असतोच असतो. रामनवमी सण, कृष्ण जन्म सण असतो, हा सणच आहे म्हणता. श्रावण मासाला एक सण सुरू होता. मग तांबे भट आले. मग गोसावी परमेश्वर पुरा विजय केले. सोबत 22 हंसराज चांगदेव भट्ट आहेत आता. आणि मग आता एका उदयाच्या पहारा रहाट गावाशी विजय केले सर्वांनी. रहाटगाव तिथे आपलं स्थान आहे आजबी. तिथे
उत्तरे वायव्ये महालक्ष्मीचे देऊळ आहे. तेथे 82 आसन रचलं. चरण प्रक्षालन झाले. दुपारचा वेळचा पूजा अवसर झाला. अरवणा झाली. चौकी बसती झाली. उद्या परिश्रय सारला. उत्का विनियोग झाला. हे सगळं तुम्हाला स्वामींच्या रूपाने हे आठवायचे. मग उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी विजय केला. अशा प्रकारे सर्वज्ञ आता निघालेले आहे. दंडवत हो